आणि विरोधी पक्षात बसण्याचा देखील अनुभव आहे। त्यामुळे दोन्ही अनुभव आपल्या गाठीशी आहेत आणि सभागृहाची नस देखील आपण ओळखता। कधी आकांड तांडव केलं नाही, सभागृहाचा मूड पाहता आणि त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने वाटचाल करता। कामगारांच्या प्रश्नासाठी देखील आपण रस्त्यावर येऊन उतरलात, लढलात, हे देखील आपल्याला माहीत आहे। आणि विधिमंडळात देखील या माध्यमातून देखील सभागृहाच्या कामगारांच्या प्रश्नावर आपण आवाज उठवला, त्यांना न्याय देण्याचं काम देखील आपण केलं। अनेक विषयांची तड देखील लावली। कामगारांच्या प्रश्नावर अतिशय हिरिरीने आणि अतिशय आस्थेने, जिव्हाळ्याने, ममत्व भावनेने आपण काम केलेलं आहे आणि त्याचा परिचय आम्हाला सगळ्यांना आहे। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव आपण मोठा केला। खऱ्या अर्थाने एक त्या व्यासपीठाचं समाजसेवेच्या व्यासपीठामध्ये रूपांतर देखील आपण केलं। रक्तदान शिबिर असेल, आरोग्य उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, गरजूंना मदत असेल, समाजाशी आपली नाळ कधीच तुटली नाही। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं 80% राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, ही जो काही मूलमंत्र आहे तो आपण नेहमी पाळला आणि म्हणून कधी आपल्यामध्ये राजकारणी आम्ही पाहिला नाही, समाजकारणीच म्हणून पाहिलेला आहे। कामगार चळवळीचा दमदार चेहरा म्हणून आपण नावारूपाला आलात, उत्तम संघटक म्हणून आपली ओळख आहे। त्यामुळे आपल्याबद्दल आणखी काय बोलण्याची आवश्यकता नाही। पण 3 वेळा आमदार आणि राज्यमंत्री खाती मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी या ठिकाणी त्याची ओळख करून दिलेली आहे आणि यापेक्षाही हजारो कामगारांची त्यांची जोडलेली नाळ जी आहे, त्यांची ही कार्यपद्धती, वेगळेपणा महाराष्ट्राने पाहिलेला आहे। खरं म्हणजे आपल्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, अतिशय कष्ट, जिद्द आणि मेहनत आणि एक डेडिकेशन आणि डिवोशननी आपण काम केलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही मोठमोठ्या पदांवर गेलात तरी सुद्धा आपली नाळ काही सर्वसामान्यांची सुटली नाही आणि म्हणून कामगारांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून आपण सुरू केलेला प्रवास आज एका अतिशय अत्यंत प्रतिष्ठेचा अशा पदापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। राष्ट्रीय मिल मजदूर संघ असो, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ असो, माझगाव डॉक असो, महिंद्रा अँड महिंद्रा सारखे मोठे उद्योग असो, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने लढा दिलेला आहे। वेतनवाढीचे करार आपण चांगले घडवून आणलेले आहेत, कामगारांचा विश्वास संपादन केलेला आहे। म्हणूनच गिरणगावामध्ये आपल्याला नेता म्हणून त्या लोकांनी स्वीकारलं। हे काय आपोआप घडत नाही, याला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागतं, त्यांच्या व्यथा वेदना ऐकून घ्याव्या लागतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोक आपल्याला जवळ करतात आणि म्हणून प्रसंगी आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा देखील आपल्याला दूर ठेवाव्या लागतात। परिवार एक समाज म्हणून, आपला परिवार म्हणून आपल्याला समजावं लागतं आणि म्हणूनच ते आपण केलेलं आहे। आणि म्हणून ज्या खुर्चीवर आज आपण विराजमान होत आहे त्याच्या कामाचं संचित, त्यांच्या निस्वार्थी राजकारणाचं संचित आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या माणसाचा सन्मान झाला या भावनेने आज मुंबईमध्ये देखील खूप आनंद आहे सगळ्यांमध्ये आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय मुद्देसूद आपण जेव्हा बोललात तेव्हा मुद्देसूद मांडणी केली, त्या प्रश्नाला समोरून उत्तर मिळवून घेण्याचा प्रयत्न केलात। ज्यावेळेस आपण उत्तरदायी होतात त्यावेळेस समोरच्या लोकांना प्रश्नाला न्याय देण्याचं देखील आपण काम केलं आणि म्हणून कुणाचाही अपमान न करता, कुणाचाही उपमर्द होऊ नये, कुणाच्याही मनाला वाईट वाटू नये, ही भावना आपण कायम मनामध्ये ठेवलेली आहे आणि म्हणूनच सभागृहाने देखील आपल्याला नेहमी गांभीर्याने घेतलं, हे आम्ही देखील पाहिलेलं आहे। परवा बेस्टच्या बैठकीमध्ये देखील आपण अतिशय पोटतिडकीने काही प्रश्न मुद्दे मांडले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जेव्हा आपण मुद्देसूद मांडणी करतो, जे होणार आहे, जे होऊ शकतं त्याच्यावर आपण चर्चा केली तर नक्की त्यातून रिझल्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह असतात आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। या खुर्चीवर बसल्यावर